हॅलो नमस्कार. MPSC मॅथ्स विथ रुपेश या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 2022 एक्साइज इन्स्पेक्टरचे मेन्सचा जो पेपर होता त्यातील आलेली गणितं पाहू. 2022 मुख्य परीक्षा दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क 25 फेब्रुवारी 2023 ला पेपर झाला होता. 10 गणितं आली होती याच्यात गणिताची पेपरमध्ये. पाहू 11 ते 20 नंबरची ते ए सेटचा पेपर आहे. 11 नंबर एक एक गणित पाहू आपण. तिकिटाच्या रांगेत उभ्या असलेल्या जयच्या मागे 17 व्यक्ती आहेत आणि पुढे 21 व्यक्ती आहे. जय इथे आहे, जयच्या मागं म्हणजे इकडे खालच्या बाजूला किती आहेत? 17 जण आहेत आणि पुढं किती आहेत? 21 आहे. म्हणजे हे 21 पुढं 17 मागं, 21 आणि 31 आणि 7 38 आणि जय 1 38 आणि 1 39 असे टोटल 39 जण आहेत बरं रांगेत. तर शेवटून 9व्या व्यक्तीचा पुढून क्रमांक किती? आता शेवटून 9 मागून 9वा येतोय तो, याचा अर्थ त्याच्या मागे 8 जण आहेत बरोबर. आपण रांगेत किती काढले? टोटल 39 जण आहे. हा जो मागून 9वा आहे हा XYZ कोण आहे, त्याच्या मागे 8 आहे म्हणून तो मागून 9 आहे. टोटल आहेत 39 जण. आता हे 8 इकडं, हा एक 9 आणि 39 म्हणून 9 गेले, पुढं किती आले? 30 आले. आलं लक्षात? हे पुढं 30 आले ह्या व्यक्तीच्या, मागं 8 आले. 30 आणि 8 38 आणि तो एक 39 असे टोटल 39 ज्या आधी काढले होते. तर हे मागून 9वा हा जो व्यक्ती आहे X, तर त्याचा पुढून क्रमांक किती? पुढून हा 30, त्याच्या पुढे 30 जण आणि 30 नंतर त्याचा क्रमांक किती येणार? 31वा. पर्याय नंबर 3. समजलं? 11चा 3 नंबर. पुढचा प्रश्न. सांकेतिक लिपीत सबळ असं लिहिलं जातंय, बदक असं लिहिलं जातंय, तर त्याच लिपीत सदन कसं लिहिलं जाईल? आता स ला काय दिलंय? स ला असलंय गोलात फुली. द ला इथं बदक मध्ये द आहे, हे दुसरं स्वस्तिक आहे. आता 2 चेक करू आधी कुठं आहेत का. गोल नंतर स्वस्तिक इथं आहे, गोल स्वस्तिक इथं आहे, गोल स्वस्तिक इथं आहे, गोल इथं गोल नाही, म्हणजे हा पर्याय 3 नंबर तर गेला. 3 ऑप्शन उरला. शेवटचा न कुठं आहे का? सबळ मध्ये न नाही, बदक मध्ये न नाही, म्हणजे हा न वेगळाच येणार आहे. आता वेगळा कोणता येणार आहे? तर एक पर्याय घेऊन त्रिकोण घेतला तर त्रिकोण इथं दिलंय, त्रिकोणाला ळ होतोय, आपल्याला न पाहिजे, ळ नाही पाहिजे, मग हा पर्याय गेला. हा असं गेला 2 त्रिकोण, एक उलटा एक सुईचा, तर ह्या उलट्या सुईच्या त्रिकोणाला काय? क आहे, मग हा घेतला त्याचा अर्थ क होईल, पण आपल्याला न पाहिजे, क नाही पाहिजे. गोल आहे का इथं? गोल इथं पण नाही, इथं पण नाही, म्हणजे गोलाला आपण न हे नवीन लेटर देऊ शकतो, म्हणून पर्याय नंबर 4 नंबर. 12चा 4 नंबर. ओके. 13 नंबरचा प्रश्न. काय म्हणलंय प्रश्न? पाऊस पडण्याची शक्यता असण्यासाठी ढग असलेच पाहिजे. पाऊस पडायला ढग 100% हवेत. पाऊस पडण्याची शक्यता व्हायला सुद्धा ढग असलेच पाहिजेत म्हणलंय. हवामानाचा अंदाज स्वच्छ आकाश आहे. स्वच्छ आकाश म्हणजे ढग नाही, तर पावसाची शक्यता नाही. बरोबर आहे. तर ह्या टाईपचं हा युक्तिवाद कोणत्या याच्यात जवळून समांतर आहेत? सगळे समांतर असणार, पण जवळून समांतर कुठे तो शोधायचा आहे. MPSCच्या अशा प्रश्नात थोडा बारीक विचार करावा लागतो. आता काय म्हणलंय? जेव्हा बाहेरचे तापमान 0 डिग्रीच्या खाली जाते तेव्हा घरातील सर्व जलवाहिन्या फुटण्याचा धोका असतो, म्हणून -5 डिग्री तापमानाला तुमच्या घराचे सर्व जलवाहिन्या फुटतील. 5च्या खाली जातो तेव्हा जलवाहिन्या फुटण्याचा धोका असतो. फुटतातच असं म्हणलं नाही, फुटण्याचा धोका असतो. मग -5 ला गेल्यावर धोका असणार आहे, धोका असण्याची शक्यता आहे, फुटतीलच असं नाही. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं ठरतंय. इथं काय दिलंय? पाऊस पडण्याची शक्यता असणारे ढग असलेच पाहिजे ते ना. तसं इथं फुटण्याचा धोका असतो याच्यात अर्थ फुटतोच असं नाही. पुढचा प्रश्न. जेव्हा रक्तातील बिंबिका साकळतात तेव्हा खपली धरली जाते. बिंबिका साकळल्यानंतरच खपली धरली जाते. जेव्हा तुमची खपली धरलेली नसते तेव्हा तुमच्या रक्तात बिंबिका नसतात. हे कोणतं लॉजिक आहे? बिंबिका नसतात नाही, बिंबिका असू शकतात पण ती साकळलेले नसतात. जेव्हा बिंबिका साकळतात तेव्हा खपली धरू शकतात. बिंबिका नसतातच असं नाही म्हणू शकत. बिंबिका आहेत पण त्या साकळलेल्या नाहीत म्हणून खपली धरली गेली नाही, म्हणजे हे पण चुकीचं ठरलंय. मासे जगण्यासाठी मत्स्यपेटीचे तापमान किमान 25 डिग्री असणे आवश्यक आहे. सर्व मासे जिवंत आहेत म्हणजे किमान 25 डिग्री तापमान असणार. समजते? किमान तापमान 25 डिग्री पाहिजे
आणि सर्व मासे जिवंत आहेत म्हणजे किमान 25 डिग्री तापमान असणार. 25 डिग्री तापमान असणार फुल स्टॉप आहे. हे थोडंसं बरोबर वाटतं बरं का. पुढचं एक बघू आपण. आता जगायला पण किमान 25 डिग्री सेल्सिअस तापमान पाहिजे आणि सर्व मासे जिवंत म्हणजे किमान 25 डिग्री तापमान असणारच आहे. हे तर एवढंच बरोबर येते बरं का. फक्त अमावस्येच्या दिवशी जेव्हा चंद्र सूर्य पृथ्वी यांच्या दरम्यान असतो, जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान असतो तेव्हा सूर्यग्रहणे लागतात. पुढच्या आठवड्यापर्यंत अमावस्या नाही, म्हणून आज सूर्यग्रहण असणार नाही. आता सूर्यग्रहण असायला काय लागतं? चंद्र पृथ्वी सूर्य यांच्या दरम्यान असावा लागतो अमावस्येच्या दिवशी, आणि पुढच्या आठवड्यापर्यंत अमावस्याच नाहीत. आता त्याच्यामुळे सूर्यग्रहण असणारच नाही. हे एकदम क्लिअर कट बरोबर येत आहे. याच्यापेक्षा याची शक्यता जास्त येते, म्हणून पर्याय नंबर 4. आणि याच्यात पण पुढच्या तिसऱ्या याच्यात पण काय दिलंय हे बरोबर दिलंय, पण इथं काय लिहिलंय किमान 25 डिग्री तापमान असणार नंतर फुल स्टॉप आहे. याचा अर्थ 25 डिग्री तापमान असणार का? थोडस इथं किचकट वाटतंय. किमान आणि 25 डिग्री असणारच, पण पर्याय 4 एकदम सहजासहजी नजरेला भेटतोय याच्यासारखाच. इथं जो युक्तिवाद आहे ना, पाऊस पडायला ढग असलेच पाहिजे आणि स्वच्छ हवामानाने पाऊस पडण्याची शक्यता नाही. तसंच हे अमावस्या असली तर सूर्यग्रहण असणार आहे आणि पुढच्या आठवड्यापर्यंत अमावस्या नाही, त्याच्यामुळे सूर्यग्रहण नसणार. सरळ सरळ युक्तिवाद बसतोय 4 नंबरचा. इथं काय म्हणलंय बघा. क्रमांक देऊन टाकू आपण याला. बी 2 नंबरला, सी 3, बी सी डी ई एफ जी एच 8, एच आय 9, जे एच आय जी 7 नाही का, जी एच 8 एच आय 9. आणि इथं काय ते ओळखायचं. आता एकदा उभी आडवी बेरीज करून बघायची. सिम्पल लॉजिक. 5 2 7 7 14, उभी 7 14 3 6 3 9 9 18 होते. 7 4 11. 11 किती? इथं 4चा फरक आहे 22. इथं 4चा फरक आहे म्हणजे 18 नंतर 4. इथं 22 उभी बेरीज घेतली तर 7 4 11 म्हणजे 11 आणि 11. इथं 11 नंबरचं लिटर घेऊन बघू येते का, म्हणजे 4 4च्या फरकाने बेरजा तयार होतील. 11 नंबरला काय? एबीसी. आय 9 ला आहे आय, जे 10, जे के 11, के 11 ला आहे 14चा 1 नंबर. बरोबर आहे ते 14चा 1 नंबर. किंवा अशी बेरीज केली आडवी तरी 3 2 5 5 आणि 4 9 येते. इथं ह्या रोची 5 6 5 11, 11 आणि 7 11 आणि 7 18. आणि ह्या रोची आता 9 9चा फरक आहे. 9 2 18 9 3 27 यायला पाहिजे. इथं 9 7 16. 16 किती मिळवले? 27 येतील. 16 आणि 11 27. 11च येते इथं पण, म्हणजे के उभी आडवी बेरीजचा फरक व्यवस्थित निघालेला आहे. पर्याय नंबर 1 नंबर बरोबर 14चा. 15वा प्रश्न. एका व्यक्तीची ओळख करून देताना भूमी म्हणाली ब्लड रिलेशन नातेसंबंध हा व्हिडिओ आज टाकलेला आहे, तो पाहून घ्या एकदा. कारण प्रत्येक प्रश्न पत्रिकेत एक तरी किमान प्रश्न आहेच, एक किंवा कधी कधी एकापेक्षा जास्त पण आहे. आणि सोपा प्रश्न, हातचा मार्क आहे हा. भूमी काय म्हणाली? हा माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. भूमी तिची आई, तिच्या आईचा एकुलता एक मुलगा म्हणजे तिचा भाऊच झाला. हा कोण आहे? हा समजा एक्स म्हणला आपण. हा माझ्या आईचा, सॉरी आईचा नाही, आईच्या आईचा आहे. इथं भूमी आई इथं आली आणि आईची आई इथं आली आणि तिचा एकुलता एक मुलगा आहे म्हणजे हिचा भाऊ असणार आहे तो एक्स जो मानलाय तो. हा एक्स हा माझ्या आईच्या आईचा एकुलता एक मुलगा. आता यांना अजून बहीण असू शकते बरं का, हे बहीण भाऊ आहे आणि यांना अजून बहीण असू शकते पण भाऊ नाही, कारण हा एकुलता एकच आहे. हा जो एक्स आहे तो एकुलता एकच आहे. आई भूमी त्या व्यक्तीची कोण लागते? भूमी त्या व्यक्तीची ची. आपण ब्लड रिलेशन मध्ये शिकवले ची शी विथ आणि टू. इंग्लिशमध्ये वाचलं तर हाऊ भूमी इज रिलेटेड टू द मॅन. द मॅनच्या दृष्टीने भूमी कोण आहे? बहिणीची मुलगी म्हणजे भाची. पर्याय नंबर 3. 15चा 3 नंबर. तो व्हिडिओ पहा, ब्लड रिलेशनचा फायदा होईल. आता हे खालील दिन क्रमाने लावल्यास मधोमध कोणता दिन येईल? आता जागतिक लोकसंख्या दिन कधी? 11 जुलै माहिती आहे. महिला मुक्ती दिन 8 मार्च. जागतिक अंध सहायता दिन नाही माहिती. ब्लाइंडेड डे ते दुसरा गुरुवार असतो ऑक्टोबरचा 2nd काय गुरुवार. नागरी संरक्षण दिन सिव्हिल डिपेंडन्स 1 मार्चला असतो. आणि शिक्षक दिन 5 सप्टेंबरला, जो की आज आहे. आज 5 सप्टेंबर 2025 ला हे रेकॉर्ड करतोय.
ओके. तर काय म्हणलंय, क्रमाने लावल्यास मध्ये कोणता दिवस येईल. आता मार्च 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 हा मार्च पहिल्यांदा येईल 1 मार्चला 1 नंबरला. हा 2 नंबरला येईल 8 मार्च. मार्च 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 एप्रिल मे जून जुलै. जुलैवाला 3 नंबरला येईल. जुलै ऑगस्ट सप्टेंबर. सप्टेंबर 4. ऑक्टोबर 5. 3 नंबरला हा मध्ये आला लोकसंख्या दिवस. जागतिक लोकसंख्या दिवस उत्तर आलं. पर्याय नंबर 2 आलं लक्षात. हे माहीत असतं तर सुटणार होता. शिक्षक दिन माहीत असतो, महिला मुक्ती दिन माहीत असतो, लोकसंख्या दिवस माहीत असतो, अंध सहायता दिन आता काही काही नाव नसेल माहीत, नागरिक संरक्षण दिन माहीत नाही. दिवस पण असे जरा वेगळे आले होते. ठीक आहे. 17 काय म्हणलं याच्यात, सर्व झोपड्या बंगल्या आहेत. ह्या झोपड्या आहेत आणि ह्या सर्वच्या सर्व काय आहेत, बंगले आहेत. ओके. एकही बंगला तंबू नाही. आता बंगला आणि तंबू, हे तंबू वेगळे आहेत आणि याच्यात एकही नाही म्हणून इथे क्रॉस केलं. हा कधीच एकमेकांच्यात जाणार नाही. हा सर्कल इकडे जाणार नाही, त्याच्यामुळे हा सर्कल तर एकदम सुरक्षित राहिला. झोपड्याचा तर कधीच तिकडे जाणार नाही. आता काय काय अनुमान म्हणले आपण बघू. एकही झोपडी तंबू नाही. एकही झोपडी, इथलची कोणती पण झोपडी घेतली, ह्या टोकाची घेतली, इथलची, ही तंबू कधीच होणार नाही, कारण इथंच अडवलेलं आहे. इथपर्यंत येणंच नाही त्याला, म्हणजे हे विधान बरोबर आहे. आणि सर्व झोपड्या बंगले असू शकतात. ह्या सर्व झोपड्या ह्या बंगले असू शकतात का, असू शकतात म्हणले. हे ऑलरेडी आहेतच. कुठालची घ्या, शक्यता नाही, ते आहेतच. हे असं खोटं बोलू नका तुम्ही. शक्यता असू शकतात, याचा लपलेला अर्थ काय, असू शकतात म्हणजे नाही आहेत. सर्व झोपड्या बंगले नाही आहेत असा अर्थ होतो त्याचा. येत असतं सर्व झोपड्या बंगले आहेत, सर्व झोपड्या, ह्या सगळ्या झोपड्या बंगले आहेत, तर ओके आलं असतं. पण असू शकतात, त्याचा लपलेला अर्थ सर्व झोपड्या बंगले असू शकतात, त्याचा लपलेला अर्थ सर्व झोपड्या बंगले नाहीत. आलं. शक्यता आली तर हे चुकीचं म्हणायचं बरं का. सर्व झोपड्या बंगले असू शकतात नाही, आहेतच. इथं आहेतच शब्द पाहिजे तर बरोबर घेतलं असतं आपण, म्हणजे हे चुकलं. पर्याय नंबर ए बरोबर आहे. फक्त अनुमान सत्य ए बरोबर. वेन डायग्राम वरती पण पुढच्या आठवड्यात बघू, एक व्हिडिओ बनवू. त्यात असे छोट्या गोष्टी आहेत 2-3, त्यावरून प्रश्न चुकू शकतो. पर्याय नंबर आहे 17चे 1 बरोबर आहे. 18 आता इथं काय म्हणलंय, अ ब क 3 पाईपने एक पाण्याची टाकी 20 तासात भरते. आता हे वर्क टाइमचं काहीतरी हौदाचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर बघून घ्या युट्यूबला. त्याच्यावरून आपल्याला एकदम सहज प्रश्न सुटतो. काही जास्त गरज नाही. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, हा मॅथ्समध्ये जो एक फॉर्म्युला पाठ केलाय त्याचाच उपयोग येतो. कोणकोणते आहेत, अ आहे, ब आहे आणि क आहे. अ ब क या 3 पाईपने एक पाण्याची टाकी 20 तासात भरते. या तिघांना मिळून अ प्लस ब प्लस क किती टाइम लागतो, टाइम लिहिला इथं, तिघांचा मिळून 20 तास लागतो. क ची गती ब पेक्षा दुप्पट आहे. आता ही क ची गती, हा स्पीड खाली स्पीड आलं बरं का, याचा स्पीड, क चा, ब चा स्पीड, अ चा स्पीड, हे असे कॉलम झालेत. हे डी चा कॉलम टोटल काम, डी म्हणजे टोटल काम, एस म्हणजे स्पीड, इफिशियन्सी, टी म्हणजे वेगळा लागणारा टाइम, आणि जेवढ्या इफिशियन्सी जेवढ्या वेळेत लागतो ते इज इक्वल त्यांचा गुणाकार केला हा, तर आपल्याला टोटल वर्क भेटतं. हे त्या व्हिडिओत एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे, ते बघून घ्या. आता काय म्हणले, क ची गती ब पेक्षा दुप्पट आहे. क ची गती याची दुप्पट आहे ब पेक्षा. ब ची 1 म्हणली तर याची 2 होणार आहे. इथपर्यंत कळालं. पुढं ब ची गती अ पेक्षा तिप्पट आहे. ब ची गती अ पेक्षा तिप्पट आहे. अ पेक्षा तिप्पट आहे, म्हणजे अ ची 1 मानली तर याची 1 नाही 3 होईल, तिप्पट होईल. 1 ची 3 होईल. आणि क ची दुप्पट आहे म्हणलं होतं ना आपण, म्हणजे 3ची दुप्पट 6 होईल. आलं लक्षात. आता बघा, आता परत बघा. आता क ची गती ब पेक्षा दुप्पट आहे. क ची गती 6 आहे. ब ची गती 3 आहे. 3ची दुप्पट आहे. ओके. ब ची गती अ पेक्षा तिप्पट आहे. असं ऍडजस्ट करता आलं पाहिजे. आधी मी 1 आणि 3 2 मानलो होतो खाली, पण नंतर पुढं ब ची गती तिप्पट निघाली. मग ते पॉईंटमध्ये फ्रॅक्शनमध्ये नाही घ्यायचा अ ची गती पॉईंट ते 30 अलाच 1 मानायचा, त्याला 3 करायचा आणि त्याला 6 करायचा. क ची गती ब पेक्षा दुप्पट झाली, 6, 3ची डबल आहे. आणि ब ची गती अ पेक्षा तिप्पट आहे, ब ची 3 आहे, अ ची 1 आहे. याचा अर्थ त्यांना एका तासात हे एकच भाग पाणी भरतो, हा एका तासात 3 भाग पाणी भरतो, हा एका तासात 6 भाग पाणी भरतो. असे तिघं मिळून किती भरतात भाग, 3 आणि 1 4. हे सगळं प्लसचे आहे बरं का इथं. 6 आणि 3 9, 9 1 10 भाग टाकीचा भरला जाणार आहे एका तासात ह्या तिघांकडून. आणि तिघांना किती एकत्र 20 तास लागतात ते, म्हणजे एका तासात ते 10 भाग भरतात. असे 20 तास, दुसऱ्या तासात 10, तिसऱ्या तासात 10, असे टोटल 10 गुणिले 20 म्हणजे 200 ह्याचं डिस्टन्स झालं, म्हणजे 200 वर्क झालं. 200 लिटरची टाकी म्हणा तुम्ही. ही टाकी किती झाली, 200 लिटरची टोटल वर्क किंवा डिस्टन्स ज्याला म्हणतो आपण ते.
मी 1च्या स्पीडने भरतोय, हा 3च्या, हा 6च्या, तिघे मिळून 10च्या स्पीडने. 10च्या स्पीडने यांना भरायला 200 वागेल 10 20 तास लागतात. इथपर्यंत कळालं. आता पुढे प्रश्नात काय म्हणले, फक्त पाईपने ती पाणी टाकी भरण्यास किती वेळात भरेल. चा स्पीड किती आहे, फक्त अचा स्पीड आहे 1, बचा होता 3 आणि कचा होता 6. 1च्या स्पीडने 200 भरायचे, 200 लिटर दर तासाला एक भर जाते. आत्ता 1 तासाला 1, दुसऱ्या तासाला 1, असं 200 तासापर्यंत 200 पूर्ण आकारमान भरायला त्याला 200 तास लागतात. 200 भागिले 1 म्हणजे 200, याचं 200 लागेल. बरोबर. पर्याय नंबर 1 18चा 1 नंबर. फक्त ब ला किती लागेल, 200 भागिले 3. फक्त क ला 200 भागिले 6. आणि असा प्रश्न विचारला, आणि ब ला एकत्रित भरायला किती वेळ लागणार. आणि ब ला एकत्रित त्यांचं स्पीड किती बनणार. आणि ब चा एकत्रित 3 आणि 1 4, म्हणजे ते एका तासाला 4 भरणार. टोटल भरायचे 200, म्हणजे 200 भागिले 4, 4 25 50, असं दोघं मिळून भरणार. असे प्रश्न कसे पण याच्यात फॉर्मॅटमध्ये बसवले ना, कसे फिरून विचारा ते आपल्याला सोडवता येतील. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न सोडून बघा तुम्ही. 6 विधानं दिलेत, 4 गट दिलेत, तार्किकदृष्ट्या संबंध बघा. हे प्रश्न मला तरी एमपीएससीची भीती वाटते असले प्रश्न सोडवायला कधी कधी. इंग्लिशमध्ये बघितलं तर चूज द लॉजिकली रिलेटेड ऑर्डर सेट. लॉजिकली जे रिलेटेड ऑर्डर सेट होतील ते चूज करा. बघा एकदा सोडून बघा, कमेंटमध्ये सांगा कसं उत्तर काढले तुम्ही. याचं उत्तर सांगतो मी काय आहे. आयोगाने दिलेलं उत्तर 4 नंबर आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं लॉजिक काय आहे या प्रश्नामागं, जर हा व्हिडिओ बघत असताल तुम्ही तर. पुढचा प्रश्न आता प्रिन्सला दिलंय, असं दिलंय आकडे, तर ह्या अक्षराला कोणते येतील शब्द. आता मी एक सरळ साधा लॉजिक विचार करतो. एकदा अल्फाबेटिकल इथं मांडलेली सिरीज आहे, त्याच्यानुसार जाऊन बघायचं. इथं पीला किती आपल्याकडं 16, किंवा उलटे गेले तर 11. 16 नंबरला किंवा 11 नंबरला पी येते, पण इथं आले 6. थोडंफार चुकतंय. नंतर काही पण असू शकतात. आरला इथं आपल्याकडं सिरीजमध्ये किती दिले, आरला पी किंवा आरला 18 आहे, पुढून 18 आहे, मागून आर 9 येतोय. पण आर इथं मागून 9 येतो. ठीक आहे, आर मागून 9 घेतलाय. नंतर आर हा मागून नाही ना, आर 2 नंबरला येतं आणि इकडे 9 3 नंबर दिला, आर 8 घेतलाय. पण यांनी चुकतंय काहीतरी. जर दुसरं लॉजिक बघितलं लावायला गेलं तर आता पीला सरळ 6 म्हणला, आरला 8 म्हणला, प्रत्येकाला त्याचा आयला 9 म्हणला, कसं आलं ते माहीत नाही. अशा लॉजिकने गेलो तर आपण कॉमन लेटर शोधू शकतो. इथं कॉमन किती, मागून तिसरा 4 आहे, जो इकडं पण आहे आपल्याला जो विचारलं त्याच्यात. आता मागून तिसरा इथं किती, एन आहे. 4ला एन मानला आपण समजा, तर इथं एन आहे, इथं एन आहे. म्हणजे मागचा शेवटचा एन पाहिजे, शेवटून तिसरा पण एन पाहिजे. इथं एन आहे पण शेवटून तिसरा एन नाही. इथं एन नाही पण इथं एन आहे. इथं एन आहे पण इथं एन नाही. आणि इथं एन आहे पण इथं एन नाही. म्हणजे दोन्ही एन पाहिजे होते नाही, ते 4 4 आहे म्हणलं, दोन्हीकडे एन पाहिजे होते. आता इथपर्यंत तुम्ही आला असेल तर आता पॉज करा आणि इथून पुढे तुम्ही विचार करा आणि सोडवा. हा सोडवा, मी उत्तर पण सांगतो, कसं आलं ते पण सांगतो. ठीक आहे, केला विचार. आता बघा इथपर्यंत आलो होतो, पण यांचं लॉजिक बसत नाही. आता सरळ मी काय करणार, जे आहे ते मांडून बघणार क्रमांक, त्यांचा वजाबाकी किती, आधी किती, बेरीज येते, गुणाकार येतो काय, ह्या सगळ्यांचं म्हणून ही संख्या कशी म्हणते ते काढण्याचा प्रयत्न करतो. आता मी पीला काय म्हणले त्यांनी, पीला 16 आहे बरं का आपल्या लेटरमध्ये. पीला इथं 16 घेतलंय. आरला किती आहे, आरला 18, आयला 9, एनला 14, सीला 3 आणि ईला 5. आता ह्या 16 18 9 14 3 5 ह्या संख्यापासून गुणाकार करून एवढी संख्या येईल का. परत येत असले तर 1 2 3 4 5 6 अंकीचे, हे पण 6 अंकीचे. मग हे 3 आणि 3 6 अंकीला 6 अंकी कधी 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 6 अंकाचा गुणाकार किती 10 अंकी जाऊ शकतो, 9 अंकी जाऊ शकतो, 5 अंकी राहू शकतो. म्हणजे गुणाकार करण्यात अर्थ नाहीये. पण एक गोष्ट आपण इथं नीट पाहिली तर इथं दिसून येते, हा 5 आहे ना, शेवटला आलेलं 5 आलंय बरोबर, इथं 3 बरोबर आलाय. या 14 पैकी शेवटचा आकडा 4 बरोबर इथं घेतलाय. या 9ला 9 आलाय परत इथं. या 18 पैकी शेवटचा 8 बरोबर इथं घेतलाय. आणि 16 पैकी शेवटचा 6, म्हणजे एकक स्थानचे अंक घेतलेत आणि बरोबर लॉजिक बसतंय. आलं लक्षात. आता आपलं फसत कुठं होतं, इथं आणि इथं फसत होतं. शेवटी 4 येतोय का, आता बघू. ठीक आहे, आता 7 यायला एक पर्याय घेऊ. क्यूला नंबर किती आहे, 17.
शेवटला 7 आहे म्हणजे हा पर्याय येऊ शकतो. जीला पण शेवटला 7 आहे म्हणजे हे पहिलं तर सगळीकडे येऊ शकतंय. आता दुसरं घेतलं 1 नंबर. आता यू ला शेवटला किती 2 यायला पाहिजे होता पण इथं आला 1 म्हणजे हा पर्याय गेला, पहिला गेला. ए ला 1 आहे शेवटला, हा येऊ शकतो. पी ला नंबर 16 आहे म्हणजे इथं पी असता, इथं पी म्हणजे 6 आला असता पण आपल्याला 1 आहे म्हणजे हा पण पर्याय गेला, हा गेलाय. आता ए ला परत आता इथं 1 आहे, ए म्हणजे 1 नंबर आहे इथं म्हणजे हा पर्याय येऊ शकतो. आता 2 आणि 4 मध्ये आपल्याला निवडायचे. नंतर आर सेम आहे, काय चेक करण्यात गरज नाही. एन सेम आहे, चेक करायची गरज नाही. डी सेम आहे, चेक करायची गरज नाही. ई आणि ई सेम आहे, पूर्ण पर्याय सेम झाले का हे? अरे हे दोन्ही पर्याय येऊ शकतात उत्तरानंतर. ओके ओके पी. आता पुढचं लॉजिक लावतो आपण. ठीक आहे, इथपर्यंत 2 किंवा 4 पर्यंत आले ते जुळते पण. पण आता जे प्रश्न दिला होता त्याच्यात प्रश्नात पहिलं लेटर काय दिलं होतं आपल्याला? 2 अंकाचं दिलं होतं. इथं जी हा पहिला किती अंकाचा आहे? जी 7 नंबरला आहे, 7 अंक, 1 अंकाचाच आहे आणि इथं एकच अंक घेतलाय. पण यांच्या लॉजिकनुसार पहिलं 2 अंकाचं पाहिजे. 2 अंकाचं काय? क्यूच्या शेवटी 17 आहे. 2 अंकाच्या लेटरनुसार पर्याय नंबर 4 घ्यायला पाहिजे. 20चं 4 पण आयोगाने परत 2 दिलंय. 20चं 1 दिलंय, 1. क्यू बघा ना, क्यू ठीक आहे. यू ला 22 आहे म्हणजे 2. आयोगाने कसं 1 दिलंय? बरं बघू याच्याबद्दल काय भेटलं पुढं अजून लॉजिक तर मी सांगतो. वेळ नाही घेत जास्त, कमेंटमध्ये सांगतो याचं उत्तर कसं 1 दिलं आयोगाने. पण लॉजिक तर हेच दिसतंय बरं का. 16चा 6 घेतलाय, 18चा 8 घेतलाय, 9, 4, 3 आणि 5. मग 7, 1, 8, 7, 1, 8. यू ला 1 कसा घेतलाय? यू ला शेवट 22 आहे, 22 ला 2 आला पाहिजे शेवटला. 10 घालवले. ठीक आहे, बघा आयोगाने तर याचं उत्तर 1 दिलंय. काय लॉजिक लागत असेल तर तुमच्या पद्धतीने कमेंटमध्ये कमेंट करा. मला काय सुचलं तर मी पण सांगेल कमेंटमध्ये. ठीक आहे, पाहिल्याबद्दल थँक्स. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आपल्याला सर्व PQ सिरीज पूर्ण करता येईल. थँक्यू.